किती संकट येऊ द्या, खचून जायचं नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो हे विसरू नका. शंभू राजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, मनगटावर विश्वास नाही. त्यांच्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. या पोरांची चूक नाही हो. पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतोय अंथरूण पाहून पाय पसर. चालत ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेले, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आपण आपल्या लेकरात निर्माण केली पाहिजे. जिल्हाधिकारी झाला, अख्खा जिल्हा हातात येतो की नाही. IPS ऑफिसर झाला, सगळ्या पोलीस प्रशासन जिल्ह्याच्या हातात येते की नाही. फक्त सिस्टीमला शिव्या देऊन सिस्टीम बदलत नाही, तुम्हाला तिचा भाग बनावा लागेल. अरे तुम्ही जिल्हाधिकारी झालात, तुम्ही अख्खा जिल्ह्याचं प्रशासन बदलू शकता. मी तुम्हाला एक साधा किस्सा सांगतो. मी का म्हणतो की तुम्ही मोठा विचार करा. माझं गाव आहे नगर जिल्ह्यातलं पारगाव भातोडी नावाचं पोरांना. माझ्या गावामध्ये स्मशानभूमी नव्हती आणि एक गावातला तरुण मुलगा गेला. रात्री त्याचा अंत्यविधी झाला 12-1 वाजता. मी सकाळी जेव्हा त्याच्या आईला भेटायला गेलो, तरुण मुलगा गेल्यानंतर त्या आईचं दुःख किती असेल. मी तिला भेटलो आणि जाताना ती आई मला रडता रडता काय म्हटली माहिती? ती म्हटली, दादा काही कर बाबा, आपल्या गावाला एक स्मशानभूमी कर म्हटली. काल पोरग गेलं, पाहुणे आले, तर पाहुण्यांना अंत्यविधीला सुद्धा तिथपर्यंत जाता आलं नाही. इतकी वाईट अवस्था स्मशानभूमीची. मी त्या दिवशी माझ्या गावातले जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना बोलवलं आणि म्हटलं आपल्या गावाला स्मशानभूमी नाही, काय करता येईल? ते म्हणले ते फार अवघड काम आहे, त्याला जागा लागते म्हणले, आणि आपल्याकडे जागा नाही. म्हणलं जागा कोण देतं? ते म्हणले कलेक्टर जागा देऊ शकतात. म्हटलं मग आपण कलेक्टर साहेबांकडे जाऊ. ते म्हणले अहो ती फाईल थेट कलेक्टर साहेबांकडे जातील, त्याला 2-3 वर्ष लागतील. म्हटलं मी म्हटलं कलेक्टर कुठं बसतात? नगरलाच बसतात. आपण जाऊ की? पोरांनो, अधिकार काय असतात? मी माझ्या ग्रामसेवकाला घेऊन कलेक्टर साहेबांकडे गेलो. राजेंद्र भोसले आमच्याकडे कलेक्टर होते आणि मी त्यांना जेन्युअनली सांगितलं माझ्या गावाला स्मशानभूमी नाही, मला जागा पाहिजे. माझं पत्र बघितलं, मला विचारलं गावात गायरा नाही का? म्हटलं हो आहे. पत्रावरती एंडोर्समेंट मारली आणि मला सांगितलं RDC ला जाऊन भेटा. मी RDC ला जाऊन भेटलो, तिथून प्रांतांकडे गेलो, तिथून तहसीलदार साहेबांकडे गेलो आणि 5 वर्षापासून जो प्रश्न गावात पेंडिंग होता की स्मशानभूमी नाही, 1 महिन्यात माझ्या गावाला स्मशानभूमीला जागा मिळाली आणि एक चांगली स्मशानभूमी आता काल परवा मी गावामध्ये होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं हे मला आता कलेक्टर साहेब आल्यानंतर मला आठवलं. मला सांगायचं काय पोरांनो, तुम्ही सिस्टीमचा भाग बना, मोठी स्वप्न बघा. आम्ही मोठी स्वप्नच बघत नाही. तो आमच्या डोक्यात एकच आहे, नोकऱ्यांच्या रांगात उभे राहा, 10-20-50 हजार 1 लाखाची नोकरी मिळाली, संपला विषय. का आपल्या पोरांना वाटत नाही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं, प्रशासनात यावं? काय परिस्थिती उद्योग व्यवसायाच्या संदर्भाने महाराष्ट्राची? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात UPचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानाने त्यांना अधिकार दिलाय, कुठेही जातील, कष्ट करतील, पोटभर. आम्ही कुठे? आमच्या डोक्यात एकच आहे, मार्क आणि नोकरी, याच्या पलीकडे विचार नाही. आमच्याकडे पोरांनो एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा आहे. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा 1 आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. परवा साहेब औरंगाबाद मध्ये 39 पोलीस शिपाई पदाच्या जागा आहेत. त्याच्यासाठी 3 डॉक्टर, 37 अभियंते, इंजिनियर, 11 MBA अशा पोरांनी तिथे पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला. आम्ही कुठे घेऊन चाललोय आमचे एज्युकेशन? बागेतल्या क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. एका पोराचं सिलेक्शन झालं,
त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेतलं जे गोरीला माकड होतं ते गोरीला आता मेलंय. म्हटलं आता गोरीलाच बागेत नाही तर लोक कशी येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण गोरीला येईपर्यंत याला नोकरी देऊ नका. म्हटलं स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, मनगटावर विश्वास नाही. त्यांच्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला साहेब पडल ते काम करल पण नोकरी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाच करावं लागेल. हा म्हणला पगार आहे ना, पॅकेज आहे ना, आणि मग गोरीला तो गोरीला. ते रोज गोरीलाचे कपडे घालायचे आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. म्हटलं एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापुरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत डिप्लोमा झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत डिग्री झालेलं. जे शिक्षण तुम्हाला स्वाभिमान देऊ शकत नाही, जे शिक्षण तुम्हाला आत्मविश्वास देऊ शकत नाही, तुम्ही त्याला शिक्षण म्हणणार आहात का? काय करायचं ते पोरांनो आत्ताच ठरवून घ्या. मुला मुलींना माझं सगळ्यांना सांगणे, मी जास्त वेळ तुमचा घेत नाही, शेवटचे 5 मिनिट घेतो. पण तुम्ही मोठी स्वप्न बघा. आणि खरं तर अशा फंक्शनला आहे ना पोरांच्या आई वडिलांना पण बोलवलं पाहिजे. सर या पोरांची चूक नाही हो. पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतोय अंथरूण पाहून पाय पसर. चालत ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेले, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आपण आपल्या लेकरात निर्माण केली पाहिजे. हे संकट बिंकट येत राहतात, चल संकटाच्या समोर छाती काढून उभं राहू हे सांगणारा बाप, हे सांगणारी आई पोरापोरींकडे पाहिजे. आई बापाचं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे पोरांनो. त्यांनी तुमच्याकडनं फार अपेक्षा ठेवलेल्या आहे. बापाला वाटतं आत्ता पोरग सुटेल, आत्ता हाताखाली येईल, आत्ता मला मदत करेल. तुमची फी भरता यावी याच्यासाठी बाप 1-1 रुपया बाजूला ठेवतो. पोरींनो तुमच्या बापाचं तर तुमच्यावर एवढं प्रेम आहे, स्वतः फाटलेली चप्पल घालेल, पण तुम्हाला मात्र कॉलेजला जायला चांगले कपडे, चांगले शूज घेऊन देतो बाप. स्वतः सायकलवर कामाला जाईल, पण कॉलेजला यायला पुरीला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल. पोरापेक्षा सुद्धा बापाचं थोडं जास्त प्रेम पोरीवर असतं आणि पुरीचं सुद्धा काकणभर जास्त प्रेम तिच्या बापावर असतं. आई जर पुरीला रागवली तर पुरीला फार काय वाटत नाही, ती म्हणते आई काय रोजच रागवत असते. वडील जर थोडा आवाज वाढवला ना, वडील जर कधी म्हणले ना दीदी, दीदीला दिवसभर करमत नाही. दिवसभर आईच्या मागे पळत असते, आज बाबा मला रागवले, आज बाबा जरा ओरडले. तुमच्या आईची तुमच्या बापाची काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं? पोरांनो तुमच्याकडनं इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही नाव कमवावं, तुम्ही मोठं व्हावं, तुमचा रुबाब तुमच्या आई बापानं बघावा. कलेक्टर साहेबांचे आई वडील जर कधी ऑफिसला आले आणि तो रुबाब बिबाब जर बघितला, काय त्या वडिलांना आणि आईला अभिमान असेल. उद्या जर तुम्ही कलेक्टर झाला तर असं लाल दिव्याच्या गाडीत आहे, दार उघडायला पण शिपाई हो. आम्ही सगळेजण स्वागताला उभे राहू, अरे वा मॅडम तुम्ही आमच्या कॉलेजला होतात, आता तुम्ही जिल्हाधिकारी आहात. ह्या आनंदासाठी काय करायचंय तुम्हाला? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा? आयुष्यातली पुढची जी 5-10 वर्ष आहेत ती थोडीशी गांभीर्यानं तुम्ही त्याच्याकडे बघा. आणि पोरांनो तुम्ही तर सिरियस व्हा, नाहीतर इतकं वाईट अवस्था आहे. आज प्रत्येक आई वडिलांसमोर पोराच्या लग्नाचं टेन्शन. लग्नच जमत नाहीये, प्रत्येक गावात 5-50 पोर आहेत. आमच्याकडे एकाचं लग्न जमना, त्याच्या मित्रानं सांगितलं पगार जरा वाढवून सांगायचा, म्हटला मग लग्न जमते. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं किती पगार आहे? हा म्हणला 1.5 लाख.
मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. नाही म्हणला तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? पुरी हुशार आहे तो. आज तुम्ही बघा प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या पुढे आहेत आणि काहीच दिवसात अशी वेळ येत असते. आता मुलगा मुलगी बघायला जातो, अजून 5 वर्षात बघा तुम्ही अशा कधीतरी एकत्र याल, एकमेकीला फोन कराल, चल रे जरा पुण्याला जाऊन येऊ. मैत्रीण विचारेल पुण्यात काय, ते मुलाचे वडील महिना झाले फोन करतायत, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. त्या 5-6 जणी अशी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार. आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार, आपण आरशाच्या पुढे इन बिन करून उभं राहायचं. त्या येणार असं पायावर पाय टाकून बसणार, आपण चहान पोहे घेऊन जायचे. याचं डोळ्यात डोळे घालून विचारणार का रे स्वयंपाक जमतो का. पोरींनी होकार दिला तर लग्न होती. म्हणून तुम्ही ना ते पिल्लू सोनू त्या भूलथापांना बळीच पडू नका. तुम्ही एकदा स्वतःला सिद्ध केलं ना, रांग लागते की नाही बघा. फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी कॉलेजचे दिवसात झोकून द्या. आमच्या कॉलेजचं माजी विद्यार्थ्यांचा मेळा होता पोरांना. आमच्या वर्गात एक पोरग होतं, कधी कुणाशी बोलायचं नाही, पण आता ते डॉक्टर झाले. शाळेत असताना कॉलेजला असताना कुणीच त्याला भाव दिला नाही, पण आता मस्त हॉस्पिटल टाकलंय. आम्ही सगळे माजी विद्यार्थी कॉलेजला जमलो, शाळेत जमलो एकत्र आणि म्हटलं सुरू करा कार्यक्रम. ते म्हणायचे नाही, ते डॉक्टर साहेब आल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही म्हटलं. आम्ही 1 तास डॉक्टर साहेबाची वाट बघत होतो. डॉक्टर साहेब गाडीतनं उतरले, तर आले, दीप प्रज्वलन केलं. तिथं 5-6 मुली होत्या, त्या एकमेकीत गप्पा मारत होत्या. ते म्हणले हे कॉलेजला असताना इतकं माझ्याकडे बघायचं, मी कधी याला भाव दिला. परवा आजारी पडले तेव्हा त्याच्याकडे गेले तर त्यानं मला बघायचे 1000 रुपये घेतले. तुम्हाला सांगायचं इतकं की स्वतःला सिद्ध करा. सगळं काही तुमच्या नजरेसमोर आहे. जाताना इतकंच सांगतो, ज्या ज्या पोरांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, शेवटचे 2 मिनिट तुमचे घेतो. अजिबात रडायचं नाही. कितीही संकट येऊ द्या, खचून जायचं नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो हे विसरू नका. मिर्झा राजे सोबत तह झाला आणि त्या तहामध्ये एक किल्ला मिर्झा राजेला परत द्यावा लागला. 23 किल्ले मिर्झा राजेंना परत दिले आणि नुसते किल्ले दिले नाही, एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. मग मधला जो प्रवास आहे त्या प्रवासात शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही पोरांनो. काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना. स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील. शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हत्ती संभाजी राजांना भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता 10 दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक. अरे दत्ताजी शिंदे असे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते आणि मानेवरती तलवार घेऊन विचारलं कुतुबशहानं, क्यों पाटील और लढोगे. आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. मला वाटतं ती ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. पोरींनो, तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं चरित्र वाचा. कुठं चोंडी, कुठं इंदोर, किती घाट, किती विहिरी, किती मंदिर, काय काम केलं एका महिलेनं. आई गेली, वडील गेले, पती गेले, सासू सासरे गेले, मुलगा गेला, मुलगी गेली, जावाई गेला, एकट्या राहिल्या अहिल्यादेवी. आणि राघोबा दादा ज्यावेळेस एकट्या राहिलेल्या अहिल्यादेवींवरती आक्रमण करायला आले, अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं राघोबा दादांना, राघोबा दादा दान म्हणून जर माझं राज्य मागितलं तर असं देऊन टाकेल, पण हिसकायच्या दृष्टीनं जर आलेला असाल
तर ही अहिल्या रणांगणात भाला घेऊन तुमचं स्वागत करायला उभी राहील. आणि एकटी नाही, 2000 महिलांची फौज घेऊन मी तुमची वाट बघते. आणि पुढे जाऊन अहिल्यादेवी लिहितात, या लढाईमध्ये मी हारले तर फार काही होणार नाही, पण राघोबा दादा महिलांच्या सैन्यासमोर जर तुम्ही हारलात तर इतिहास त्याची काय नोंद ठेवी याची जाणीव ठेवा. राघोबा दादांनी पत्र लिहिलं, अहिल्या लढाईला नाही, तुझ्या सांत्वनासाठी तुला भेटायला येतोय. मग भेटायला येताना 10,000ची फौज कशाला, ज्ञानात बसून या, मी स्वागताला तुमच्या उभी राहील. अरे काय माणसे ही जगली हो. पोरांनो, कधीही संकटाच्या समोर गर्भगुळीत होऊ नका. अशी छाती गाडून संकटाच्या समोर उभं राहिलं पाहिजे. तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. इतकं मोठं काम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा.